भाऊजी आज सगळ्यांनी खाली बसून जेवायचं. खाली खाली बसलं ना की अन्नाचं पचन उत्तम होतं. आणि आपण किती दिवसात खाली बसलोच नाहीये, हो की नाही? हा बरोबर आहे वहिनीचं. अरे तुम्हाला सांगतो सगळ्यांना, आम्ही पूर्वीच्या घरी ना असेच सगळे खाली बसूनच जेवायचो. आणि इथे पण नाही का, भाऊ होते तेव्हा आपण खाली बसून जेवलो होतो. नाही, कीर्ती नव्हती बसली तेव्हा, सुहास बसला होता. एक मिनिट काका, तुम्हाला बसायचं ना खाली, तुम्ही बसा, माझी काही हरकत नाहीये. पण घरातल्या इतर लोकांना सक्ती नका करू. मी खाली बसणार नाहीये. का मांडी घालायला त्रास होतो का तुला? कमीपणाचं वाटतंय का खाली बसणं? आई प्लीज, हे बघ, खालीच बसायचं. आहा, क्या बात आहे, काय घमघमाट येतोय. पिठलंय वाटतं. तुला कसं काय कळलं रे आशू? अरे बाबा, माझ्या बायकोनी पिठलं केलं आणि त्याचा वास मी ओळखणार नाही काय? अरे काय भारतीय बैठक वगैरे? हो बघ ना, खाली बसायचंय. एवढं मोठं डायनिंग टेबल आहे आतमध्ये. बघतोय मी, मजा आहे. चला 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 बसूया. कीर्ती, खालीच बसायचं. ताई, या. बघितलंस का ग? आशूने आल्या आल्या ओळखलं की जेवण शिवानी केलंय आणि काय केलंय. मग मग बरोबर आहे त्याचं. आपल्या बायकोच्या हातची चव कळायलाच हवी. अगदी बरोबर. अगदी बरोबर. तुम्ही कधी ओळखलीये का माझ्या हातची चव ही अशी? अरे काय, किती वेळा ओळखली आहे. बरं ठीक आहे, मी काय बेस्ट करते ते सांगा. काय म्हणजे ते हे काय? थांब थांब थांब. एक पदार्थ तरी सांगा. काका नेहमी फसतोस तू. अरे यार ते ऐक ऐक, हे बघ काय आहे, तू बरेच पदार्थ चांगले बनवतेस ना, म्हणून असं एक पदार्थाचं नाव कसं सांगणार? बरोबर ताई, बघितलंस ना, हे असं असतं. ठेचा घ्या, ठेचा. अरे हो, मी काय म्हणतो तेच दे, मी इथे पास करतो. हे घ्या. क्या बात आहे, कमाल. किंवा खरंच मस्त झालं पिठलं. सगळे अंदाज चुकलेत तुझे. म्हणजे जेवण आम्ही बनवलंय. आणि तेही शिवाच्या आदेशानुसार. मी फक्त सांगितलं कसं करायचंय. मदत पण खूप केलीस ना. अगं, वर बघ, वर बघ. पाणी पाणी. हळूहळू. वर बघ. किती वर बघ, हळू. वर बघ. अगं वरती बघता बघता पाणी नको. किती तिखट बनवलंय जेवण. तुम्हाला माहिती आहे ना, मला आवडत नाही तिखट. तिखट? हे एवढं काय तिखट नसेल ते. एवढं काय कुठे आहे? अरे बघितलं, सांगितलं होतं ना मी. आहे थोडं तिखटच आहे. मी म्हंटल होतं ना. पण मी म्हणते आता आपण सगळ्यांनी सवय करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. नाही पण एकदम मस्त आहे, मला तर खूपच आवडतं. हो, टेस्ट भारी असेल. हळू जेव. अरे ऐका ना, अरे आपण एवढी सगळी तयारी केली, कांदाच नाही आणला. मी आणते. तू बस. तू जेवण बनवलंयस ना, मदत केलीस, मी कांदा घेऊन. करू देतो. पण भारी झालं. छान झालंय. खूपच मस्त झालं जेवण. हे घ्या. सुरी कशाला आणली? काय? शिवा, कांदा फोड. अरे आणि थांब, मलाही शिकव कसं करायचं. बरं, मला म्हणते रे. ओके. हा, अशी मूठ धरायची हा. आणि जोरात मारायचं. झालं. हा. आणि जोरात. क्या बात आहे आई. घ्या सगळ्यांनी, हे घ्या. हे घेताना पण घ्या घ्या.
फोडलेला कांदा. सवयच तू मला पण येतो. अच्छा एक काम कर, हे घे. नाही, हा जाऊ दे, हा खूप मोठा आहे. हा घे, हा फोडून दाखव. कीर्ती कठीण आहे काय? तू किचन मध्ये काम करायची सवय नाहीये तुला, ते सांभाळून जा. करू दे, एवढं बोलते, ट्राय करू. तू काय चॅलेंज करतोस का मला? नाही चॅलेंज हे नको उगाच वास. नाही नाही ठीक आहे, दे इकडे. गप्प बस. सांभाळू ना ताई. लागलं असेल तुला. तू नकोस हं? ला. काय होतंय? मी आलो. अरे काय? तू काय लागलं ना त्याचं मी सांगत होते. अरे पोटात नाही म्हणत. अरे नाही, त्याला अजून हवा आहे, त्याला ठेचा द्या थोडा. तिखट पाणी नाही सुहास. लाल झालेत ते. काय गरज होती का एवढं तिखट करायची? मला पण किती तिखट लागलंय. तू पाणी पी ना. हा तू साखर खायची का? सुहास. आई आई गो देवा. आई आई. हे घे दिव्या, शांत शांत शांत. हे बघ, हा गरम पाण्याचा शेक घेतला ना की तुला बरं वाटेल. शांत शांत. खूप दुखतंय रे चंदन. मग हालचाल नको करूस दिव्या, आराम कर ना. हं? चंदन हं. फ्रॅक्चर वगैरे नसेल ना झालं रे? नाही ग वेडा भाई, काहीतरीच काय म्हणते. पण तुला जर भीती असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊया का? नाही नाही म्हणजे बघते आता, शेक घेऊन बरं वाटेल कदाचित. कशाला उगाच पैसे घालवायचे ना डॉक्टरकडे. अगं अजून जास्त त्रास होईल ना राणी. नाही बस सकाळपर्यंत बघूयात ना आपण, बरं वाटेल. मी घेते शेक. बर ठीक आहे ठीक आहे. हे घे, हे पकड असं छान. तू घे शेक व्यवस्थित. मी पेन किलर घेऊन येतो. हो पेनकिलर. शांत. हा. आई गं. छान झोपला गेलं. काहीतरी छान रिलॅक्सिंग म्युझिक लावते. किटू डार्लिंग, तू इकडे काय करतेस? सगळेजण बाहेर थांबलेत ना? मला नाही यायचं बाहेर. का? मला एवढा राग येतोय ना, असं वाटतंय त्या शिवाच्या एक सणसणी कानाखाली द्यावी. शांत शांत. हे बघ, आत्ता तिचे ग्रह चांगलेत आणि आपले फिरलेले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण काही करून चालणार नाही. आपल्याला शांत आणि गप्प बसावं लागेल. नाही सुहास, जेव्हापासून आईने तिला ऍक्सेप्ट केलंय, बघतोयस ना घरात काय काय चालू आहे. हे सगळं हाताबाहेर जाण्याच्या आधी त्या शिवाचा निकाल लावायला हवा. निकाल म्हणजे? निकाल म्हणजे कायमचा निकाल. तू लक्ष ठेव. बरं मी काय, जाऊ, लक्ष ठेव. हे आशूने केलं. बापरे आशू, हे सगळं करायला हिम्मत पाहिजे. मला जेव्हा पाना गँगने हा किस्सा सांगितला, माझा विश्वासच बसला नाही की आशू एवढी हिम्मत करू शकतो. आई. अरे खरंच. पण खरंच सीताई, तेव्हा आशूनेच माझा जीव वाचवला. चल, अरे तू माझा इतक्या वेळा जीव वाचवलायस, मी थोडी सगळं सांगतोय आता. पण खूपच भन्नाट किस्सा आहे हा. अगं अजून बरेच किस्से आहेत. हो मग सांग की. नाही बा, नको नको असं काय सांग. ए आता कुठे काय? काकू म्हणाली ना सांगायचं तर सांगायचं. हा सांग. शिवा अगं सांग ना, ताई आता ओरडणार नाही. सांग तू. पण नको. अरे सांग ना शिवा. सांग. अरे ते तू लग्नानंतर पहिल्यांदा नाही का घरी गेली होतीस,
तेव्हाच असेल की काहीतरी किस्सा. हा ते बघते त्याच्याकडे म्हणजे असणार. सांग सांग सांग. की लाजली का तू? हा म्हणजे तुम्ही बरोबर बोललात. आम्ही जेव्हा लग्न करून तिथे गेलो होतो ना पहिल्यांदा, एवढं सगळं झालं? पण काकू तू किती भारी शिट्टी वाजवलीस ग. हा मला सांग एवढे पटकन कशी काय शिकलीस तू? अरे टॅलेंट लागतं त्याला. काय शिवा? हो मग मला पण शिकव ना शिवा. एक मिनिट, मी शिकवेन. तू मग मी शिकलीये ना. आज मी एवढी आनंदात आहे ना, मी स्वतःचं वेगळंच रूप बघितलंय. आणि हा आनंद मला शिवामुळे मिळाला. पण सीताई मी पण शॉक होते हा. मी कधीच तुम्हाला असं बघितलं नव्हतं. अरे वा, एकत्र बसलाय सगळे. आम्हाला नाही सांगितलं कोणी. हो म्हणजे आम्हाला वरती आवाज ऐकायला आला म्हणून मग आम्ही आलो खाली. अरे तुम्ही लवकर झोपता ना म्हणून आम्हाला वाटलं झोपला असाल. तशी इच्छा कुठे असते त्यांना. बरं बरं ठीक आहे, आता आलात ना, थांबा. हो. अरे आणि मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलोय. तुम्ही खाल्लं की नाही कोणी? नाही आम्हाला काही माहितच नाही. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मी घेऊन येते. तुम्ही थांबा, मी जाते. अगं मी आणते ना. नाही थांबा तुम्ही, मी आणते. बर. खूप पुढे पुढे करायची सवय आहे ना तुला. आता भूक. एक किस्से आहेत तुमच्याकडे. आहे ना संपदा, आम्ही फार मजा केली आहे. खरंच शिवा ना खूप खट्याळ मुलगी आहे, पण ती घरात असली ना की घरातलं वातावरणच बदलतं. खरंय. काय झालं? शिवा, 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 ऐक. शिवा, ऐक ना. काय काय झालं तुला? ओकेस तू? बघू काय झालंय. पाणी पाणी आण, पाणी आण. शिवा इकडे. केस का बाळा तू? काय झालं गं? शिवा काय झालंय? हे घे घे पाणी पी पाणी पी. बघू काय लागलं का काही?
कुकर कुकर कसं फुटलाय का? असं कसं झालं? हा काय झालं शिवा? शिवा तू ओकेस का? शिवा लागलंय का तुला कुठे? बोलत का नाहीयेस? नाही मला काही कळत नाही, थोडं घाबरायला झालं. अरे पण हा कुकर फुटला कसा? बाबा कुकरमध्ये तर काहीच नाहीये. पण कुकर नव्हताच इथे. मी सगळं किचन आवरून आले होते. कीर्ती, हे आपल्यावरती येऊ शकतं. वेड आहेस का? असं काही होणार नाहीये, तो बंद ठेव. तू आपली जेवण सुद्धा झाली होती. कुकर इथे असायचं काही कारणच नाही. उर्मिला, तू शेवटचीच निघालीस ना ग? हो, पण मी अगं सगळं आवरून आले होते. कुकर नव्हता इथे. मग हे कसं झालं? कळायलाच हवं. ते जाऊ द्या, मी ओके आहे. अगं जाऊ दे काय? जीवावर बेतलं असतं तुझ्या. हो ना, तुला काही लागलं नाहीये ना? नक्की. लागलं नाही, पण थोडं घाबरायला झालं. अरे आशू, घाबरायला होणारच ना तिला. आपण एक काम करूया, तिला हॉलमध्ये घेऊया. तिला तिथे बसवा. पाणी हवंय का सावकाश तुला? ये. हळू. कीर्ती, काही बोलू नकोस, गप्प बस. बघ, सगळ्यात शेवटी आपण आलोय. आपल्यावरती संशय येऊ शकतो. वाचली ना पण ती. डोक्यात कुकर फुटायला पाहिजे होता. निदान डोक्याचा ताप तरी कमी झाला. तू वेडीस का? तू तू गप्प बस, काही बोलू नकोस. चल आता, इथे नको थांबूस. चल चल. सावकाश. बस बस बस, शांत बस. हो, मी बसते. दिव्या, अंग दुखतंय का अजूनही? अरे सगळं दुखते चंदन, तुला काय सांगू. पाय दुखतायत, कंबर दुखते, सगळंच दुखतंय. अगं पण मग डॉक्टर तर बोलले की काही नाही झालंय. मग मी काय खोटं बोलतीये का? मी सांगतेय ना तुला, मला खूप दुखतंय, जीव निघतोय माझा इकडे. बर, मला सांग, तू डॉक्टरांना नीट सांगितलं होतं ना की कुठे दुखतंय, काय दुखतंय, सगळं व्यवस्थित सांगितलं होतं ना? कारण डॉक्टर उगाच असं चुकीचं नाही सांगणार ना. असं कसं बोलू शकतोस तू? चुकू शकतात डॉक्टर. मी सांगते ना, मला दुखतंय, मला माझं माहिती. आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊयात. दिव्या, माझ्या लक्षातच येत नाहीये तुझं नेमकं चाललंय काय. तू अगोदर बोललीस की डॉक्टरकडे नाही जायचं, मग बोललीस की जायचं. आता तिकडे गेलं तर म्हणतेस तो डॉक्टर चुकीचा आहे, आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. काय चाललंय नेमकं? मला नाही माहिती चंदन, त्यांना काही येत नाही, त्याला मी काय करू? मला दुखतंय, मला एवढंच माहितीये. बर, ठीक, बघू आपण काहीतरी. मी हळू. कशाला हालचाल करतेस दिव्या? माहितीये ना उठल्यावर दुखतंय तर. चुकले बाबा. बर, ठीक आहे, चल. बरं, तू एक काम कर, तू झोप थोडा वेळ. आपण या विषयावर नंतर बोलू. झोप. चल. हळू. पाय लांब कर. तू हात नको लावू. नाही, बर, ठीक. मस्त आयडिया सुचली मला. छान आराम करणार आहे मी. आई, हा. सांग, काय झालं? मी मगाशी आले, आईस्क्रीम घ्यायला आले, तर आईस्क्रीम काढून पण ठेवलं मी ओठ्यावर. पण मी तेवढ्यात बघितलं की गॅसवर कुकर आहे. मी गॅस बंद करायच्या, म्हणजे मला कळलं की तो फुटणार आहे, तर बंद करायचा पण वेळ नाही मिळाला. आणि मी पटकन ओट्याच्या इथे येऊन लपले आणि तेवढ्यात सगळं झालं आणि सुन्न झालं. काही कळलंच नाही काय झालं. अरे देवा, बरं झालं शिवा, तुझ्या लक्षात तरी आलं. थोडक्यातच निभावलं. हो ना. आई, पण प्रश्न अजूनही तोच आहे. गॅसवर कुकर कोणी ठेवला होता?
कीर्ती सुहास तुम्ही शेवटी बाहेर आला होतात ना?